मुंबईमधल्या या प्रसिद्ध फ्लोरा फाउंटनचा इतिहास माहितीये? चला सांगतो। आपली मुंबई ही केवळ एक आर्थिक राजधानी नव्हे तर इतिहासाची साक्ष देणारे एक शहर आहे आणि या शहराच्या मध्यभागी आहे हा फ्लोरा फाउंटन, एक सुंदर स्मारक ज्याचं नाव घेताच जुन्या मुंबईचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं। शहराच्या मध्यभागी असल्यामुळे त्या काळी फ्लोरा फाउंटनला अंतर मोजण्यासाठी मुंबईचा 0 पॉइंट समजायचे। 1864 साली ब्रिटिश राजवटीत बांधलेले हे स्मारक रोमच्या फ्लोरा देवीला समर्पित आहे। ही वनस्पती आणि वसंत ऋतूची देवता कारंजाच्या वरच्या बाजूला उभारली गेली। त्या काळी या फ्लोरा फाउंटनला बांधायला किती रुपये लागले होते माहितीये? 47,000 रुपये। आज जर आपण महागाई ऍडजस्ट केली तरी सुद्धा कित्येक कोटींमध्ये ही रक्कम जाईल। यातले 20,000 रुपये दिले होते करसजी फर्दुंजी पारेख या पारसी व्यापाऱ्याने। या कारंजासाठी वापरलेला पोर्टलंड दगड खास इंग्लंडहून जहाजाने मुंबईत आणला गेला होता। मूळ डिझाईन मध्ये खरं तर 2 कारंजी होती, पण जागेच्या अभावामुळे एकच उभारले गेले। या 32 फुटी फ्लोरा फाउंटनचे डिझाईन केले होते रिचर्ड नॉर्मन शॉ यांनी, तर संपूर्ण शिल्पकला जेम्स फोर्साइथ यांनी केली होती। ॲग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडियाने संपूर्ण बांधकाम केले होते। 20व्या शतकाच्या सुरुवातीला या कारंज्याचा पाणपोई म्हणून सुद्धा उपयोग केला जायचा। खूप कमी लोकांना माहित असेल की या कारंज्याचे आधीचे नाव फ्रेरे फाउंटन होते, कारण त्या काळच्या बॉम्बेचे गव्हर्नर सर बार्टल फ्रेरे यांच्या सन्मानार्थ हे नाव दिले गेले। पण पुढे फ्लोरा देवीच्या मूर्तीमुळे लोकांनी याला फ्लोरा फाउंटन नावाने ओळखायला सुरुवात केली। चारही बाजूंनी सुंदर शिल्पकला असलेले हे फ्लोरा फाउंटन जुन्या मुंबईच्या सौंदर्याची एक जिवंत खूण आहे। असे माहितीपूर्वक व्हिडिओज पाहायचे असतील तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।